साहेब ज्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रकार ह्या देशामध्ये झालेला आहे. या देशामध्ये उच्च पदावर दलित समाजाचा माणूस असल्यामुळं ह्या मनोवाद्याच्या पोटामध्ये दुखतंय आणि त्यानं बूट फेकलाय. अरे तितक्यावर जाण्याची क्षमता आहे का तुमची? त्यांच्याकडे बूट फेकण्याची तुमची क्षमता नाही. त्यांच्या पायाची तुम्ही धूळ सुद्धा नाही गवई साहेबाच्या. तर तुम्ही त्यांच्यावर बूट टाकून मूर्खपणा केलाय. तुम्ही अनाडी दाखवलंय, तुम्ही येडं दाखवलंय. तुम्ही येडा आहे, धार्मिक येडे लोक आहे तुम्ही. तुम्हाला या देशामधलं काही कळत नाही. फक्त भांडणं लावणे, काय करणे ह्या लोकांचं काम आहे. ह्या लोकांचं फक्त देशामध्ये गोंधळ मतदानावरून ह्याच्याहून देश भटकण्याचा, मतदान कसं हँग होतंय काय होतंय ह्याच्याहून देश भटकण्याचा यांचा प्रक्रिया चालू आहे. न्यायव्यवस्था गडबडीला आणायची, न्यायव्यवस्थेवर माणसाचा विश्वास राहायला पाहिजे असं त्यांचं या मनोवादी लोकांचे विचार आहेत. तर महत्त्वाचं सांगतो साहेब, ह्या देशातलं जे न्यायव्यवस्था आहे ती गोरगरिबाची आहे, आम जनतेची आहे, समजा कष्टकरी मोलमजुरांची आहे. अरे कुणी कुणाला काय केलं असताना न्यायव्यवस्था नसती तर बाबासाहेबांना खूपसूरत न्यायव्यवस्था दिलेली आहे. आणि जे गवई साहेबावर जे बूट फेकण्याचा प्रकार झाला आहे त्याचा निषेध करतोय. त्याचा आम्ही निषेध करतोय. त्या वकिलाचा त्यांच्यावर जे बूट फेकण्याचा प्रकार केलाय गवई साहेबावर त्याचा निषेध करतोय. आणि या देशातली न्यायव्यवस्था जिवंत राहावी, आमचा संविधानावर न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. या देशातली न्यायव्यवस्था सुरक्षित राहावी आणि आमची अशी जनतेला नम्र विनंती, हे जे प्रकार झालाय ती एका जजवर नाही किंवा एका ह्याच्यावर न्यायव्यवस्थेवर नाही, सर्व आम जनतेवर ही बूट फेकला गेलेला आहे. ह्याची जनतेनं पूर्णपणे दखल घ्यावी. जय भीम, जय भारत, जय छत्रपती.